महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेविरोधात वर्ध्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून या शासन निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज विविध संघटना आक्रमक झाल्या असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शेतकरी कर्जमाफी जीआरची होळी करून धरणे आंदोलन करण्यात आले। खोटी कर्जमाफी नाही पाहिजे, अरे खोटी कर्जमाफी रद्द करा, संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अरे भीक नको खामाचा दाम मिळालंच। एकीकडे महागाई वाढलेली आहे, खतं उपलब्ध नाही आहे, पावसाची परिस्थिती बिकट आहे। या वेळेला दुष्काळाचं सावट असताना शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली तर तो याच्यातून उभारी घेऊ शकतो, पण दुर्दैवाने सरकारने या कर्जमाफीमध्ये इतक्या जातगटी टाकल्या आहे की 10 ते 15% शेतकरी फक्त याच्यातून कर्जमुक्त होतील आणि उरलेले 80-85% कर्जामध्येच बुडतील आणि येणाऱ्या दुष्काळामध्ये त्यांचं जीवन अक्षरशः कठीण होईल। आणि आता आपण उदाहरण पाहिलेलं आहे की 2015ला एल निनो आला तर त्यावर्षी सर्वात जास्त आत्महत्या या राज्यात आणि या वर्धा जिल्ह्यातही झाल्या होत्या। शेतकरी कामगार समन्वय समितीच्या वतीने ज्यामध्ये विविध सामाजिक शेतकरी संघटना सहभागी आहेत, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो कर्जमाफीचा 2026चा GR काढला, त्या GRची होळी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। ती होळी करण्याचं महत्त्वाचं काम असं आहे की या ठिकाणी सरकारनं कर्जमाफी जाहीर करण्याच्या आधी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना याद्या मागितल्या। त्या याद्या ज्यांच्यावर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांच्या याद्या सरकारने जमा केल्या आणि त्यानंतर सरकारनं जो GR काढला ज्याच्यामध्ये अटी शर्ती घातल्या, त्या अटी शर्ती जर लागू झाल्या तर त्यामध्ये 100 पैकी 40 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरत नाही। उदाहरणार्थ 2019ला ज्यांनी कर्जमाफी घेतली त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आहे, ते कर्ज भरा आणि पुन्हा 50,000 रुपयाचं अनुदान नंतर मागवून तुमच्या खात्यामध्ये टाकू। 25% जे शेतकरी आहे ते कर्जमाफीतून आपण त्यांना वेगळं करू असं जो काही GR आता सरकारने काढलेला आहे। पण सरकार हे कसं ठरवू शकते की आता कुठला शेतकरी श्रीमंत आहे आणि गरीब आहे। आज भारताची जर परिस्थिती बघितली तर पाऊस बरोबर येत नाही, पीक बरोबर होत नाही, त्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर यामुळे शेतकरी सतत कर्जामध्ये चाललेला आहे। आणि जे काही मागणी इतर संघटना किंवा या देशातला प्रत्येक शेतकरी जो करतो की आमचं कर्ज माफ झालं पाहिजे, हे मागण्याचं कारण म्हणजे त्यांना जो काही शेतीतून जो काही माल मिळतो त्याचा मोबदला त्यांना मिळत नाही। त्यामुळे आज शेतकरी कर्जामध्ये गेलेला आहे आणि जो शेतकरी कर्जामध्ये गेलेला आहे त्या शेतकऱ्याच्या मुलांची, त्याच्या पत्नीची काय अवस्था आहे हे सुद्धा सरकारने बघायला पाहिजे। परंतु याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे आणि सरकारला विशेष म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज माफच करायचं नाही, त्यांना टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासारखे कर्ज माफ करायचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आज आमची या ठिकाणी 50% लोकसंख्या नसलेल्या आमच्या महिला ज्या आहेत, आमची मागणी आहे की या देशातल्या शेतकऱ्यांचं जे काही मागणी आहे कर्जमाफी झाली पाहिजे तर ती व्हायला पाहिजे। आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, कारण आम्ही पण शेतकऱ्यांच्या काही मुली आहोत, पत्नी आहोत, आम्ही पण महिला शेतकरी आहोत। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे ते माफ झालं पाहिजे आणि त्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा प्रथम या ठिकाणी विचार केला पाहिजे। महिला किसान वर्ष म्हणून जाहीर केला आहे महाराष्ट्र शासनाने। महिला मोठ्या प्रमाणात शेती करतात आणि या सगळ्या शेतकऱ्यांना, स्त्री पुरुष शेतकऱ्यांना सरकारने फसवलेलं आहे। सरकार हे भांडवलदाराचं आहे, त्यांच्या मित्रांचे कर्ज त्यांच्या मित्रांना लाखो करोडो रुपये देऊन द्यायचे आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचे आणि इकडे गप्पा करायच्या, आम्ही कर्जमाफी करतो आणि त्याच्यामध्ये अटी टाकत जायच्या। हे जे चुकीचं सगळं नाटकबाजी चालू आहे सत्तेची, ही बंद झाली पाहिजे आणि या सरकारची ही पोलखोल झाली पाहिजे, याचा आम्ही निषेध करतो। हे फसवं धोरण आहे।